आपण लगेच दुसऱ्या सत्राच्या साठी मला मदत करण्यासाठी आपल्या पुणे वेधच्या कार्यकर्त्या डॉक्टर ज्योती शिरोडकर यांना मी पहिल्यांदा आमंत्रित करतो व्यासपीठावर आणि नंतर आपल्याकडे या ज्योतीला पण टाळ्या द्या. आपल्या दोन तरुण मैत्रिणी आता या सत्रात येणार आहेत, पण आपण आधी त्यांची फीत बघूया, त्यांचे ऑडिओ व्हिज्युअल एव्ही बघूया आणि मग त्यांना आपण व्यासपीठावरती बोलवूया. तिलाही पडला होता, पण तिच्यासाठी तो आध्यात्मिक कोहम हा प्रश्न नव्हता, तर तिच्या बाबतीत तो जगण्याचा प्रश्न होता. कोणीतरी दिलेलं पहिलं नाव तर होतं, पण मधलं नाव आणि आडनाव याचं काय? या समाजात ओळख निर्माण व्हायला या गोष्टी लागतातच ना. पण हे काहीही नव्हतं, कारण ती मिरजेच्या पाठक अनाथाश्रमात वाढत होती. ती तिथे वाढली इतकंच नव्हे तर सर्वार्थानं बहरली. 3 विषयातील मास्टर्स पदवी मिळवून लेखन, काव्य, संगीत आणि पत्रकारिता असा सर्वत्र आत्मविश्वासपूर्ण संचार करून तिने स्वतःची ओळख निर्माण केली. गायत्री पाठक. जन्मल्यानंतर आणि पुन्हा सज्ञान झाल्यावर असे 2 वेळा समाजापासून तुटणं अनुभवणाऱ्या अनाथांना सनाथ करण्याची चळवळ बांधणारी गायत्री पाठक. मी कोण आहे? आपण त्या दोघींना एकत्र बोलूया ना. आता आपण गायत्रीबद्दल ऐकलं, आपली जी दुसरी मैत्रीण आहे तिच्याबद्दल ऐकूया आणि मग त्या दोघींना आपण व्यासपीठावरती बोलवूया. तिचं नाव तसं उचकाळ्यात टाकणार आहे, पण ते तिने विचारपूर्वक निवडलंय. ध्येयाकडे जाताना होणारा प्रवासच अधिक आकर्षक असतो. ग्रामीण भागातील समस्या, विषमता यामुळे अस्वस्थ होऊन तिने प्रवासाचा एक मार्ग निवडला आणि समाजाच्या उतरंडीत तळाशी असलेल्या घटकांशी कनेक्ट होण्याचा निर्णय घेतला. स्नेहालय, हेमलकसा आणि निर्माणसारख्या संस्थातून या प्रवासाला आरंभ झाला. या प्रवासाला एक आश्वासक दिशा मिळाली. खरं म्हणजे पॅकेजेसच्या चक्रव्यूहात अडकलेल्या तरुणाईतून असा प्रवास सुरू होणं मुळात दुरापास्त. तरी तिचा निर्धार अविचल होता आणि प्रवास निश्चित होता. डिस्कनेक्टेड घटकांना व्यवस्थेशी कनेक्ट करणारी अशी एक तरुणी. फेसबुक, ट्विटर यासारखी माध्यमं सशक्त झालेल्या काळात समाजाशी कनेक्ट होणारी फेसबुक मैत्रीण ऋतुजा सीमा महेंद्र. आपण वेधच्या व्यासपीठावरती या दोघींचं स्वागत करूया. गायत्री आणि ऋतुजा या या या. बसा. आपण गप्पांना सुरुवात करूया. तुला माईक. ऋतुजा, आत्ता तुझं नाव सांगितलं या परिचयाच्या मध्ये, तर ऋतुजा सीमा महेंद्र असं तुझं नाव सांगितलं, म्हणजे नेहमीच्यापेक्षा वेगळं वाटलं आम्हाला. का बरं असं नाव आहे तुझं? तू कसं निवडलंस हे नाव? सीमा माझ्या आईचं नाव आहे आणि महेंद्र बाबांचं नाव आहे. लहानपणापासून खूप प्रश्न पडायचा मला. शाळेत नेहमी आडनाव आणि बाबांचं नाव काय हे विचारलं जायचं. मग घरी येऊन आईला विचारायचे की आई तुझं नाव कोणी विचारतच नाही. आणि पण तो एक विचारच होता तेव्हा, म्हणजे असं फार काही डिसिजन किंवा निर्णयामध्ये नव्हता. मग 10वीच्या मार्कशीटवर तेव्हाच्या गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला आणि 10वीच्या मार्कशीटवर पहिल्यांदा आईचं नाव बघितलं तेव्हा खूप छान वाटलं. पण ते पण एक मदर्स नेम असं वेगळं होतं. मग काही दिवसांनी निर्माणमध्ये आली. निर्माण ही डॉक्टर अभय बंग यांनी सुरू केलेली एक शैक्षणिक प्रक्रिया. तेव्हा आजूबाजूला असे बरेच मित्रमैत्रिणी भेटले ज्यांची नावं वेगळी होती, म्हणजे त्यांच्या नावात आईचा उल्लेख होता आणि त्यांनी डॉक्युमेंट्सवर ऑफिशियली सुद्धा ती नावं बदललेली होती. आणि तेव्हा वाटलं की हो,
डिसिजन घ्यायला पाहिजे किंवा ते नाव का असावं याच्या मागे 2 विचार होते. एक तर म्हणजे आईचं स्थान आहे आपल्या आयुष्यात, ते खूपच महत्त्वाचं आहे, पण ओळख असते ती फक्त बाबांची. तर ते वाटलं की नाही, तिचं जे अस्तित्व आहे ते नावातही असावं. आणि दुसरं म्हणजे की आडनावावरनं बऱ्याचदा लोकांची जात ठरवली जाते. त्यांना खूप प्रश्न विचारले जातात. माझ्या आडनावावरनं जात कळत नाही, त्याच्यामुळे मला बऱ्याचदा तुझी जात काय हा प्रश्न विचारला जायचा. ते नको होतं. अशा 2 रिझन्समुळे मी सोशल मीडियावर हे नाव ऋतुजा सीमा महेंद्र असं केलं आणि आता मी ते ऑफिशियली बदलण्यासाठी सुरुवात केली. बरं, वा वा, हा त्याच्यामागे विचार आहे आणि हा विचार आमच्याकडे सांगितलास. तो विचार खरं म्हणजे कनेक्टवाला विचार आहे. कारण एकतर आईला ही कनेक्ट करायला पाहिजे ना आपल्याबरोबर. परंपरा आहे ती फक्त वडिलांचीच मुलगी आहे किंवा मुलगा आहे असं म्हणतंय, म्हणजे आईचं योगदान आहे. आणि दुसरी गोष्ट, आपला समाज जो जात म्हणजे आडनावावरनं जात असं म्हटलं की तो पुन्हा डिस्कनेक्ट करतो. तो डिस्कनेक्ट नको. हे माझ्या आई वडिलांचं नाव, हे माझं नाव, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि शेक्सपियर म्हणतो की नावात काय आहे, पण ॲक्च्युली नावातच सगळं आहे हे तेव्हा कळतं, कारण आपली जात, धर्म, वंश याची जी सगळी क्लासिफिकेशन, वर्गीकरणं आहेत ती या नावामुळे असतात. गायत्री, मला तुला विचारायचं आहे, तुझं आडनाव गायत्री पाठक कसं? मी मिरजेच्या पाठक अनाथ आश्रमातली मुलगी. पाठक अनाथ आश्रम हे मिरजेचं 1947 साली स्थापन झालेलं आहे. तर तिथे जी काही मुलं आजपर्यंत जी आहेत, तर तिथल्या सगळ्या मुलांना आडनाव पाठक आहे. आणि आमचं खूप मोठं पाठक कुटुंब आहे. आम्ही वटवृक्ष म्हणतो त्याला. माझ्याबरोबर आलेला जो मुलगा आहे, तर त्याचंही नाव सागर पाठक असंच आहे. तर तिथल्या सगळ्याच मुलांची आडनावं पाठक. गायत्री पाठक, सागर पाठक, सत्यजित पाठक, कुमुदिनी पाठक, अशी बरीच पाठक मंडळी, आणि मोठी आहे, माझ्यापेक्षा बरीच सिनियर म्हणजे सरांच्या वयाची पण पाठक मंडळी आहे. किती असतील ग सगळे मिळून? साधारण 516 आत्ताच आमचा स्नेह मेळावा झाला. 516 पाठक मंडळी आहेत. हो. आणि हे खूप मोठं वटवृक्ष आहे आणि डॉक्टर पाठकांचं खूप मोठं याच्यामध्ये योगदान आहे. बरं बरं बरं. तू ह्या पाठक आश्रमामध्ये वाढलीस. पहिली स्मृती तिकडची काय आहे लहान असतानाची, आणि ते वातावरण कसं होतं, तुझ्यावरती काय परिणाम झाला त्याचा आम्हाला सांगशील? आत्ताच्या संस्थांमध्ये कसं की मुली एकत्र राहणं, मुलं वेगळीकडे राहणं. आमच्या वेळेस तशी गोष्ट नव्हती. आम्ही सगळे मुलं मुली एकत्रच राहत होतो. टार्गटपणा, वाणपणा, बंडखोरी या सगळ्या गोष्टी ओघाने होत्याच. आम्ही खेळत खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट, विटी दांडू, कुस्ती वगैरे, म्हणजे मी आखाड्यात पण खेळलेली आहे, लंगोट वगैरे घालून. आणि मजा यायची ते सगळं खेळताना, गोट्या बिट्या असं सगळं खेळताना. ते सगळं चालू असताना दुसरीकडे आमचं पाठक वृद्धाश्रम पण आहे. आणि त्या वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबा, त्यांना भेटणं, त्यांच्याकडनं गाणी गोष्टी ऐकणं असेल किंवा त्यांच्याकडनं खाऊ घेणं असेल, त्यांची गंमत वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. तर ते एक होतं. त्याचबरोबर आमच्या संस्थेमध्ये कुमारी माता, विधवा माता, परितक्त्या अशाही महिला यायच्या. तर त्यांच्याशी सुद्धा आमचा संवाद असायचा. त्यांच्याशी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं नातं होतं. त्यामुळे एक वेगळं आणि प्रगल्भ आयुष्य. लहान बाळं होती मेन म्हणजे अगदी 1-2 दिवसाची बाळं. मला आठवतं आहे, मी इयत्ता 7वीमध्ये जेव्हा एका कचरा कुंडीमध्ये बाळ टाकलेलं होतं, तर त्या बाळाला, त्यातल्या त्यात सिनियर मीच होते, तर त्या बाळाला धुण्याचं काम माझ्याकडे दिलं होतं, आंघोळ घालण्याचं काम. तर आंघोळ घालता घालता जी काही एक सिच्युएशन माझी जी निर्माण झाली होती की अरे, मी आई असली असते तर आज या बाळाला दूध देऊ शकले असते. तर इतकं हे लहान वयातलं समृद्ध ते जे काही मायेचं ममत्व त्या काळी निर्माण झालेलं होतं, ते आजतागायत त्या सगळ्या गोष्टीचा तो एक इम्पॅक्ट आहे. मला सांग की म्हणजे तू जरी आश्रमात राहत होतीस, मग हळूहळू शाळेसाठी बाहेर जात होतीस आश्रमाच्या, बरोबर? तिकडे शाळेतली जी मुलं मुली असतील ती आपल्या सर्वसामान्य कुटुंबांच्या मधून येणारी असतील. मग तुला
कधी कळलं की आपलं जगणं ह्यांच्यापेक्षा काहीसं निराळं आहे? मला खूप उशिराने कळलं, कारण मी तशी बावळट होते खूपच. कारण मी सतत पोरांमध्ये खेळायचे, मुलांमध्ये खेळायचे. मला बेसिकली भातुकली असले प्रकार आवडायचे नाहीत आणि मुलींमध्ये मी शक्यतो खेळायचे नाही. तर त्यामुळे तो एक म्हणजे माहिती नाही मला, पण जेव्हा आश्रमातल्या मुलांना नावं ठेवायची मुलं, म्हणजे बाहेरचे, म्हणजे आमची जी ब्राह्मणपुरीमध्ये जी संस्था आहे, तर ती एक सो कॉल्ड एक ब्राह्मण कॅटेगरी किंवा असं जे आपण म्हणू, तर तिथे एक वातावरण तसं होतं की संस्थेतली मुलं ही वाईट असतात, संस्थेतली मुलं ही बाद असतात, म्हणजे त्यांना काही बोलायचं, चालीरीती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही, त्यांच्यावरती काही संस्कारच नाहीत. तर त्या सिच्युएशनला मला खूप राग यायचा की अरे असं कसं संस्कार नाहीत, म्हणजे संस्कार नाहीत म्हणजे संस्कार म्हणजे काय. इथून माझी ती सुरुवात व्हायला लागली की संस्कार म्हणजे काय, नाहीत म्हणजे काय, म्हणजे आम्ही काय वागतो, काय वाईट वागतो. म्हणजे मग त्या हळूहळू गोष्टी, मग आश्रमातल्या मुली, आश्रमातली मुलं, हे जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं म्हणजे आश्रम काहीतरी वेगळं असतो. हां, म्हणजे मी इतके दिवस आमचा बंगला आहे, आम्ही शाळेत सांगायचो आमचा मोठा बंगला आहे, म्हणजे आमची संस्था मोठ्या बंगल्यातच होती, म्हणजे आहे अजून. तर आमचा 3 मजली बंगला आहे, आम्ही त्या 3 मजल्यामध्ये आम्ही 50 मुलं मुली राहतो, आमचं खूप मोठं कुटुंब आहे. प्राऊड फिलिंग आजही आहे पाठक कुटुंबाचं. तर ते मी खूप कौतुकाने सांगायचं. आणि मग इथे कुठंतरी खच्चीकरण व्हायचं की अरे आश्रमातली मुलं. आणि मग मला हळूहळू ते लक्षात यायला लागलं, सहानुभूतीच्या नजरा लक्षात यायला लागल्या, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन लक्षात यायला लागला. जेव्हा मी बऱ्यापैकी गाणं म्हणायचे, तर कोणी पाहुणे आले संस्थेत, चला गायत्री गाणं म्हण, आणि आय एम सो हर्टिंग. अरे मी काय इथे एंटरटेनमेंट पॅकेज आहे का, म्हणजे ती बंडखोरी आतनं होती की हे काय आहे, म्हणजे मी का म्हणावं, माझी ओळख ना पाळख तुम्ही खाऊ दिलात, ओके, म्हणजे पण त्याच्या पलीकडे मी जाऊन गाणं का म्हणायचं. हां, तर मला वाटलं तर मी म्हणेन ना. तर ती एक बंडखोरी होती, म्हणजे तुम्ही खाऊ दिलं त्याच्या बदल्यात मी हे म्हणायचं का. अशा सगळ्या गोष्टी ते हळूहळू अनाथ म्हणून जे लक्षात यायला लागलं, तो सगळा भाग होता. पण गायत्री, मला इथे विचारावं असं वाटतं की प्रत्येकजण आपण अनाथाश्रमाला देणगी दिली किंवा अनाथाश्रमात जाऊन मुलांचा वाढदिवस साजरा केला, याच्यात धन्यता मानतो. अनाथाश्रमातल्या मुलांच्या भावना त्यावेळी नक्की काय असतात? मी फेसबुकला पोस्ट लिहिते, अनाथ मुलांच्या एकूण भावनांचा आढावा घ्यायचा मी प्रयत्न करते माझ्या माध्यमातून, मला जे काही कळलेलं आहे. तर संस्थेमध्ये जेव्हा कोणी बड्डे सेलिब्रेट करायला येतं, कोणी काही त्यांचं आहे, तर ते आमच्याबरोबर फोटो काढतात. हां, तर बड्डे सेलिब्रेट करताना मी एक पोस्ट अशी लिहिली होती की एक मुलगी आली आणि तिने डायरेक्ट हां चल, म्हणजे उपकृत केल्यासारखं शेक हँड वगैरे करा, गाणं म्हणा, काय एंटरटेनमेंट करा आणि मग खाऊ द्या. मग आम्ही सगळे असे जर ओळीने खाली बसायचो, मग ते आम्हाला असे देणार. अरे हे काय आहे, म्हणजे आम्ही काय भिकारी आहोत का, हिची माझी ओळख नाही, मी हिला का वाढदिवस हॅपी बर्थडे, हिचं नाव मला माहीत नाही, ती माझ्याशी नीट बोलली पण नाही, ह्या सगळ्या. मग तिचे आई बाबा, मग आम्ही कम्पेअर करायचो की तिचे आई बाबा आहेत, तिचा वाढदिवस होतो, माझा वाढदिवस कधी, माझी जन्मतारीख काय आहे, मग मला का आई बाबा नाही, हे कंपॅरिझन माझ्यामध्ये सातत्याने व्हायचं. माझ्या काय इतर मुलांमध्ये फक्त त्यांच्याकडे शब्द नव्हते ते व्यक्त करायला. सुदैवाने अशी गोष्ट होती की मी चांगल्या शाळेमध्ये होते आणि त्या शाळेमध्ये माझ्या वाचनाची हळूहळू गोडी लागली, भाषेची खूप गोडी लागली आणि त्या ह्याच्यातनं मी लिहायला लागले. इयत्ता 8वीपासून मी माझ्या आईला, माझ्या जन्मदात्रीला डायरी लिहायला लागली आणि मग तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं ह्या गोष्टी. त्या डायरीतनं मी मला स्वतःला उमगत गेले जास्त चांगल्या प्रकारे की मला नक्की काय म्हणायचं आहे, मला सहानुभूतीच्या नजरा का बोचत आहेत, मला का हे अनाथपण बोचत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट मला असं वाटतं की संस्थेतल्या मुलांना त्यांचा स्व जपण्याकरताची ती संधीच, संस्थाचालक काय, समाज काय, समाजाला असं वाटतं की आपण देणगी दिली, संपला आपला विषय. पण नाही, त्या मुलांशी माझं सातत्याने कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही NSSच्या मॅडमना आम्ही सांगायचो, तर मी त्यांना म्हटलं की मॅडम तुम्ही काही खाऊ देऊ नका त्यांना, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी मैत्री करा, गप्पा मारा
आणि ते आम्हाला जास्त अपेक्षित आहे. आमचं एक बॉन्डिंग होऊ दे, आमचं एक नातं आहे, माझी एक मैत्रीण आहे, माझं एक कोणतरी आहे, ताई आहे, दादा आहे, मावशी आहे, भले ती मानलेली का असे ना, पण ते आहे हे येणं, हे समजणं, हे समाधान असणं ही खूप मोठी, आणि त्यातनं स्व निर्माण होणं, स्व जपणं हे व्हायला हवं. म्हणजे भावनांचा कनेक्ट द्या आम्हाला. हां, भावनांचा कनेक्ट द्या, वस्तूंचा कनेक्ट. वस्तूंचा कनेक्ट नको, आणि वस्तूंचा कनेक्ट याना त्या नात्याने मिळतच असतो, पण त्याच्यासाठी ती प्रोसिजर नको की बाबा तुम्ही खाली बसा आणि हां घे चल, असं नको. वयाच्या 18व्या वर्षी अनाथाश्रमातनं कंपल्सरी बाहेर पडायला लागतं सगळ्यांना. तूही बाहेर पडलीस. अगदीच. त्या पुढचा प्रवास कसा होता? मी एकतर म्हणजे डॉक्टर पाठक मला सांभाळणार होतेच, असं काही नाही की इतर संस्थांची परिस्थिती फारच वेगळी असते की डायरेक्ट त्यांना ऑप्शन दिले जातात की आयदर तुम्ही लग्न करा नाही तर बाहेर पडा. पण माझ्या बाबतीत आमच्या संस्थेतल्या अनेक मुलींच्या बाबतीत अशी सिच्युएशन नाही आहे, कारण डॉक्टर पाठक खूप चांगल्या पद्धतीनं ते पाहतात मुलांकडे. मी जेव्हा संस्था सोडली तेव्हा डॉक्टरांनी हॅलो हॅलो चेक 1 2 3 चेक. हॅलो. हां, तर तू सांगत होतीस की तुझ्यावरती अशी सक्ती नव्हती की आता 18 वर्ष पूर्ण झालं आहे तर तू आता या आवारातून बाहेर पडली पाहिजेस. अगदी. कसं आहे की शासनाला हे मान्यच नाही आहे की 18 वर्षाच्या नंतर मूल संस्थेत राहावं. मग डॉक्टर पाठक काय करतात की ह्या मुलांना असं अचानक कसं बाहेर काढायचं, तर ते त्यांची सोय वृद्धाश्रमात करतात. मुलं असेल तर वृद्धाश्रमात करतात, आणि मुली असेल तर त्यांना स्वतःच्या खर्चानी ते बाहेर हॉस्टेलला ठेवतात, स्वतःच्या खर्चानी. तर मला ती संधी होती, पण मला एकूणच अनाथपणाचं खूप ओझं वाटायचं त्यावेळेस, भयंकर ओझं. आणि मी अनेक वर्ष आयडेंटिटी लपून राहण्यामागचं कारणच ते होतं, ते अनाथपणाचं भयंकर ओझं होतं माझ्यावर. मला असं वाटायचं की आपण सहानुभूतीनं नाही जगावं, आपण अनाथ म्हणून नाही जगावं. आपले हातपाय धड आहेत, बुद्धी आहे, डोकं आहे, तर आपण बाहेर स्वतःच्या पायावर उभं राहावं, आणि काय का असे ना आपण स्वतः इंडिपेंडंट राहावं, स्वाभिमानाने जगावं. मी डॉक्टरांना पत्र एक लिहिलं की मला माझ्या पंखातलं बळ तपासून बघू दे. मग 18व्या वर्षी मी ते पत्र लिहिलेलं होतं. मला माहिती आहे की तुम्ही वटवृक्ष आहात, आणि वटवृक्षाच्या छायेखाली काही तेव्हा खूप साहित्य वगैरे वाचायचे, त्यामुळे असलं काही काही मला लक्षात यायचं, सुचायचं. तर मी तशा अर्थाने ते पत्र लिहिलेलं होतं की मला माझ्या पंखातलं बळ तपासू दे. मी 18व्या वर्षानंतर अर्थात माझा चांगलं वागायचं म्हणजे काय, आध्यात्मिक मार्ग वगैरे मी निवडला होता. तर मी एका गुरूंची दीक्षा वगैरे घेतली होती. चांगलं वागायचं, चांगलं म्हणजे अध्यात्माने वागलं म्हणजे चांगलं, असं म्हणजे देवाधर्माला लागलं म्हणजे चांगलं. तर मग त्या गुरूंकडे गेले. नंतर मी तिथून 12वी चुकून पास झाले. तर मग मी पुढे ठरवलं की चला ग्रॅज्युएशन तरी करू. मग विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये पुण्यामध्ये आले मी. विद्यार्थी सहाय्यक समितीतला मला प्रवास खूप चांगला होता, आणि मी खूप वैचारिकरित्या परिपक्व व्हायला विद्यार्थी सहाय्यक समिती ही खूप मोठी कारणीभूत होती. त्याचं कारण असं होतं की मी 10वी 12वी काय किंवा आमच्या संस्थेमध्ये शिक्षणाविषयीची मला भयंकरच अनास्था होती. माहीतच नव्हतं महत्त्व काय आहे शिक्षणाचं. माझ्यासमोर काही रोल मॉडेल नव्हते, काही नव्हतं. काय करायचं शिक्षण करून, हा एक मोठा प्रश्न होता. बरं त्याच्यातलं अकॅडमिकमधलं मला काही डोकं आहे हा कॉन्फिडन्सही नव्हता मला, कारण जेमतेम मला मार्क पडायचे, आणि आपली आजची शिक्षण व्यवस्था मार्क्सवादी अशा पद्धतीची आहे. तर मी म्हटलं की चला ग्रॅज्युएशन तरी पूर्ण करू, रडत खडत वगैरे. ग्रॅज्युएशन पूर्ण करताना मला जेव्हा लक्षात यायला लागलं की विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये अर्न अँड लर्न करणाऱ्या अशा काही व्यवस्था होत्या, आणि तिथे मुली ज्या होत्या त्या स्वतः कमवायच्या, घरीही पाठवायच्या, म्हणजे त्यांना त्यांची जबाबदारी होती घरच्या भावंडाला शिकवणं, घरी पैसे पाठवणं. तिथे तुला एक जबाबदारीचं रोल मॉडेल मिळालं एका बाजूने. आणि मला असं लक्षात आलं की अरे माझी फक्त माझ्यावरच जबाबदारी आहे, आणि या मुलींना तर त्यांची फॅमिलीची जबाबदारी, त्यांच्या भावाची जबाबदारी, आणि मी काय रडत बसली.
मी काय माझं आयुष्य एवढं मोठं करून घेतलंय. आणि मग मला असं माझं दुःख फारच छोटं वाटायला लागलं इतर मुलींच्या मानाने. कारण त्या मुलीसुद्धा ग्रामीण भागातनं आलेल्या होत्या. 2 वेळच्या जेवणाची त्यांच्या घरामध्ये भ्रांत होती आणि हे सगळं मी पाहत होते. म्हणजे हॉस्टेलला जेव्हा सुट्टीला मला कुठे जायचं हा प्रश्न असायचा तेव्हा मी एका मैत्रिणीला सांगितलं होतं की मी तुझ्या शेतावर काम करेन, 15 दिवस मला राहायला दे. आणि तिथं मी त्या मुलीची जेव्हा तिच्या घरची अवस्था बघितली तेव्हा मला माझं आयुष्य माझ्या आयुष्यातलं दुःख फार छोटं वाटायला लागलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला आपली फक्त जबाबदारी आहे, त्यामुळे आपण रडून उपयोगाचं नाही आहे, आपलं अनाथ पण गोंजारून उपयोगाचं नाही आहे. तर त्यामुळे माझा तो प्रवास आणि सुदैव असं होतं की मी ते लिहित होते, डायरी लिहित होते, आईला लिहित असल्यामुळे ते मला कुठेतरी ते मी स्वतः प्रगल्भ व्हायचा असा एक तो म्हणजे तो नकळत झाला. अर्थात त्या डायरीमुळे तो परिणाम झाला. आजही मी आमच्या मुलांना सांगते की तुम्ही काही ना काहीतरी लिहा. तुम्ही कुणालाही, मित्राला लिहा, मैत्रिणीला लिहा, कुणाला तरी पत्र लिहा. पण तुझा मग करिअरचा फोकस कधी डेव्हलप झाला हे सगळं करताना? करिअरचा फोकस मी समितीमध्ये असताना पोलिसांच्या मुलांकरता मार्गदर्शन केंद्र चालवायचे. म्हणजे त्यांच्या मुलांसाठी म्हणून काही मार्गदर्शन म्हणजे काही गाणी गोष्टी गप्पा वगैरे असं करायचे. तर ते करत असताना माझ्या लक्षात यायला लागलं की मी अकॅडमिकली नाही एवढी झेप मारू शकणार आहे, पण सोशल फील्डमध्येच लहान मुलांमध्ये जास्त छान वावरू शकते किंवा सोशल ह्याच्यामध्ये महिलांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने. मी स्वाधारसारख्या संस्थेमध्ये होते तेव्हा मी अर्न अँड लर्न करत होते, मदतनीस म्हणून काम करत होते. तर तेव्हा हळूहळू या गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्या की मी सोशल फील्डमध्येच माझं बऱ्यापैकी डोकं चालणार आहे. तर म्हणून मग मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटला मी ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. मी तिथे एंट्रन्स पण दिली, पण समोर तिथे अनाथ नावाची काही कॅटेगरी नव्हती, मला काही तिथे फॅसिलिटीज मिळणार नव्हत्या. पुन्हा 50,000 रुपये वर्षाची फी आणि 50,000 रुपये राहण्या जेवण्याचा खर्च हा काही मला परवडणारा नव्हता. त्यामुळे मी तिथलं सगळं सोडून मी पुन्हा पुण्याला आले. आणि मग पुण्यामध्ये मी काय करायचं असं विचार, मग अर्न अँड लर्न करून काय शिकता येईल. तर सकाळला मी त्याच्या आधी समितीच्याच थ्रू सॉर्टिंगचं काम करायचं आहे लायब्ररी डिपार्टमेंटला. तर मी म्हटलं चला जर्नलिझम काय सोशल फील्डमध्ये, म्हणजे असं काही ठरवलेलं नव्हतं जर्नलिस्ट व्हायचं वगैरे. मग जर्नलिझमला ॲडमिशन घेतली. मग ती करता मी आचकानंदला काम करत होते. आचकानंदला काम करता बऱ्याच लोकांचा माझा संपर्क व्हायला लागला कामाच्या निमित्ताने, प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने. मग मला वेगळं जग कळायला लागलं, वेगळ्या जगातल्या समस्या कळायला लागल्या, वेगवेगळ्या पद्धतीची माणसं कळायला लागली. मग हे सगळं होत असताना तो एक परिपक्वपणा जो यायला हवा होता त्या प्रोसेसमध्ये मी यायला लागली. आणि मग जर्नलिझम झालं, मग त्याच्यानंतर MSW झालं का? हो. मी जर्नलिझम केल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की अरे आपलं MSW करायचं राहिलंय. मग ते पण केलं. म्हणजे असं काही मुद्दाम हे नाही. आणि ते त्याच्यासाठी सुद्धा मी तेव्हा लोकमतला जॉईन झाले. मग ते लोकमत आणि जर्नलिझम असं माझा तो लोकमत आणि MSW असं ते करत होते. आणि MA विथ म्युझिक कधी केलं? MA विथ म्युझिक मी MSW झालं, कारण मला ते शिक्षणाची एक गोडीच लागल्यासारखी झाली की काही रिकामं पण मला झेपत नाही. म्हणजे आपण काहीतरी परीक्षा द्याव्यात, आपण काहीतरी डोक्याला खुर्राक असावा असं ते. आजही मी विमेन स्टडीचा कोर्स करते तो पुणे विद्यापीठामध्ये. म्हणजे मी रिकामी नाही बसत. म्हणजे डिग्र्या मिळवण्याची हौस आहे अशातला भाग नाही, पण काहीतरी नवीन ऐकायला मिळेल आणि स्वतःला बांधून घेतलं तरच ते होईल. म्हणजे मी तशी कलाकार मनोवृत्तीची असल्यामुळे बांधून घेते मी, कारण कलाकार असे स्वैर असतात असं मला. पण तुझ्या अंगात गाणं आहे हे तुला कधी कळलं? मी 7वी 8वीत होते तेव्हा आमच्या मिरजला खरे मंदिर वाचनालयामध्ये वसंत उत्सव व्याख्यानमाला वगैरे अशा सगळ्या गोष्टी चालायच्या सांस्कृतिक. तेव्हा भारती वैशंपायन यांचं गाणं होतं आणि मी कुठेही गाणं चालू झालं की मी थांबायचेच आणि तिथे ऐकत बसायचं. म्हणजे तो काय एक नादच होता मला आणि मला ते स्वर आवडायचे. आणि भारतीताईंचं गाणं ऐकता ऐकता माझ्या लक्षात आलं की 10 वाजलेत आणि संस्थेत जायची वेळ तर 8 वाजताची. तर
मी बसले 10पर्यंत. मला काही लक्षात नाही, मस्तच यमनच्या छान गात होत्या आणि मी आपलं रंगून ऐकत होते. तर आमच्या संस्थेमध्ये टाळं लागलं, जा डॉक्टरांची परमिशन असल्याशिवाय तुला घेणार नाही संस्थेत वगैरे. मग रात्रभर मला कसं बाहेर ठेवणार या भीतीने मी जरा हे झाले होते. मग मी दादांकडे गेले, दादांना सांगितलं की दादांना पहिल्यांदा खोटंच वाटलं की हे काय गाणं क्लासिकल काय गाणं ऐकायला वगैरे असं. दादा म्हणजे कोण? डॉक्टर पाठक, आम्ही त्यांना दादा म्हणतो. हां हां. तर क्लासिकल वगैरे काय गाणं ऐकायचं, हे काय म्हणजे ती काहीतरी आपली थापा मारते वगैरे असं. तर सांग कुठली बंदिश गायली, कोण होत्या गायिका? मी म्हटलं डॉक्टर भारती वैशंपायन होत्या. आणि त्यांनी मी सांगितलं ये रिया आली पिया बिनं ही बंदिश गात होत्या. तर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं की बंदिश हा शब्द त्यावेळेस मला माहिती नव्हता. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मला लगेच गाण्याच्या क्लासला पाठवलं. अरे वा, पण हे किती चांगलं केलं. म्हणजे ही खूपच पॉझिटिव्ह साईन होती. आणि मग माझ्या लक्षात, अरे बापरे, गाण्याचा क्लास नावाचा प्रकार पण असतो. म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं. मग मी गाण्याच्या क्लासच्या माध्यमातून जात होते, परीक्षा देत होते. आणि मध्यंतरीच्या जेव्हा मी पुण्याला आले तेव्हा माझं गाणं पूर्णपणे स्टॉप झालेलं होतं. मी ठरवलं होतं की लग्नानंतर हे गाणं आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायचं आहे. कारण मला पहिल्यांदा जे काही मी ठरवलं होतं की मला काय व्हायचं आहे, तर मला एक शास्त्रीय संगीत गायिका व्हायचं आहे. आणि मी कुणाकडे तरी धुळ्या भांड्याचं काम करेन अशा गायिकेकडे, आणि मी तिचं आयुष्य समर्पित होऊन मी अशी मस्त गायिका होईन वगैरे, अशी रममाण होईन, असं काहीतरी ते स्वप्न होतं. पण जेव्हा ते स्वाभिमान, बाकी सगळ्या नजरा ह्याच्या पलीकडे मग मी ते स्टॉप केलं की इथे आपण गलित गात्र नाही व्हायचं. पण आता ते म्युझिकही MA झालं. आपण आता परत तुझ्या पुढच्या प्रवासाकडे येऊ, थोडंसं ऋतुजाकडे जाऊ. ऋतुजा, गायत्रीची सगळी गोष्ट ऐकताना तुला काय वाटत होतं? मला एक किस्सा आठवला. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा आम्ही पण कॉलेजमध्ये एक सो कॉल्ड सामाजिक काम करणारा एक ग्रुप होता. आणि त्या ग्रुपचा मी पण पार्ट होते. आणि आम्ही स्नेहालयाला जायचो. आणि तिथे कॉलेजमधले काही प्रोफेसर आणि मुलांनी मिळून काहीतरी कॉन्ट्री केलेली असायची. आणि ती जसं म्हटली तसंच वाढदिवस साजरं करणं वगैरे असे प्रकार व्हायचे. तर तेव्हा हा विचार मी कधीच केला नव्हता की हो नेमकं त्यांना काय वाटत असेल. आणि तेव्हा भारी वाटायचं की आजूबाजूचे मुलं काही करत नाही आणि आपण असं छान जातो अनाथ आश्रमात आणि वस्तू वगैरे देतो. तुझ्या घरामध्ये असं समाजकार्य किंवा अशी सगळी आवड होती का ग? तुझी पार्श्वभूमी कशी होती घरातली? नाही, माझे बाबा शिक्षक आहेत आणि ते आश्रमशाळेत शिकवतात मुलांना. आणि आई काय करते याच्याबद्दल एका शब्दात नाही सांगू शकत. ती आमच्या सगळ्यांचं आयुष्य घडवते. आणि अशी काही सामाजिक कार्य वगैरे अशी काही पार्श्वभूमी नव्हती. माझे एक शिक्षक होते डॉक्टर अमृतकर सर म्हणून. तर त्यांच्याकडे मी इंग्लिश शिकायला जायचे. तर आजूबाजूला घडणाऱ्या घटना वगैरे असं पुस्तकातून इंग्लिश त्यांनी कधीच नाही शिकवलं. आजूबाजूला ज्या घटना घडायच्या, मला आठवतं 26/11 जेव्हा झालेलं तेव्हा ते अशा घटना आम्हाला काय वाटतं हे इंग्लिशमधनं लिहायला लावायचे. मग त्याच्यात काय टेन्सेस चुकले किंवा काय हे ते सांगायचे. तर त्याच्यातनं आजूबाजूचे प्रश्न दिसायला लागले. आणि बाबा रोज शाळेतून आल्यानंतर माझ्याशी दिवसभरात काय घडलं हे शेअर करायचे. तर त्या शेअरिंगमध्ये बहुधा शाळेत चालणारा भ्रष्टाचार किंवा ट्रायबल डिपार्टमेंटला चालणारा भ्रष्टाचार याचा उल्लेख असायचा. त्याच्यामुळे त्यांचं जे फ्रस्ट्रेशन व्हायचं त्याचं शेअरिंग असायचं. सो मनातनं ते लहानपणापासून होतं की आजूबाजूला खूपच भयंकर प्रश्न आहे आणि काहीतरी केलं पाहिजे. पण मग तू कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला कशी गेलीस? खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. बाबांची आणि आईची इच्छा होती की मी डॉक्टर बनावं. आणि त्यांनी मला मग तसं बायोकडे वळवलं. 12वीला त्यांनी बायो दिलं मला. आणि मला बिलकुल बायोलॉजी आवडायचं नाही. पहिल्या दिवशीच मी त्यांना सांगितलं स्पष्ट की मी काही बायोलॉजी वगैरे डॉक्टर वगैरे होणार नाही आहे. कारण पेशंट जर माझ्याकडे आलं तर त्याच्या आधी मीच आजारी पडेन. सो मी बायो सोडलं. मग राहिला ऑप्शन गणिताचा. मग गणित जसं A आणि B असं 2 फील्ड असतात 12वीत, तर ते A फील्ड म्हणून गणिताकडे वळले. आणि मग नंतर ऑप्शन दुसरा काहीच नव्हता इंजिनियर होण्यापलीकडे. दुसरं काही माहितीच नव्हतं. आणि फॅमिलीत पण असं काही कोणी वेगळं काही केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मग
करायचं काय तर 12वीला मार्क्स खूप कमी मिळाले अपेक्षेपेक्षा. लहानपणापासून मला 90, 95, 99 असे मार्क्स मिळायचे. त्याच्यामुळे घरच्यांचा खूपच हिरमोड झाला 12वीला. आणि मग बाबा म्हटले की बघ आता नंबर लागला तर बघ, नाहीतर कर ग्रॅज्युएशन कशाच तरी आणि लग्न करून घरी जा. पण मग मिळाली ॲडमिशन इंजिनिअरिंगला? मग चुकून नंबर लागला माझा इंजिनिअरिंगला आणि गेले इंजिनिअरिंगच्या कॉलेजला. मग पहिल्या वर्षातच जाणवायला लागलं की नाही, हे काय मला आवडत नाही आहे. मग मी परत पहिलं वर्ष कसं बसं काढलं आणि सेकंड इयरला सांगितलं की मला सोडायचं इंजिनिअरिंग, माझ्याकडनं काही होत नाही आहे, माझा काही इंटरेस्ट नाही आहे. पण मग बाबांचं होतं की आता 1 वर्ष तर गेलंच आहे, आता फक्त 3च वर्ष राहिले तर कर. आणि मग त्याच पिरियडमध्ये कॉलेजमध्ये जाणवायला लागलं की नाट्य ग्रुप आहे, त्याच्यानंतर डान्ससाठी एक ग्रुप आहे, असे वेगवेगळे ग्रुप्स होते. मग मला असं वाटलं की आजूबाजूला इतके प्रश्न आहे, मग त्याच्यावर इतकी सगळं मुलं आहे कॉलेजमध्ये, मग ते एकत्र मिळून जर काही करता आलं तर किती भारी होईल. म्हणून मी एक ॲप्लिकेशन तयार केलं, आमच्या प्रिन्सिपल सरांना दिलं. त्याच्यात मी लिहिलं होतं की आपल्या कॉलेजमध्ये खूप विद्यार्थी संख्या आहे आणि आपण मिळून जर काही काम केलं, आजूबाजूला खूप कामं आहेत करण्यासारखी, तर असा पण एक ग्रुप होईल. मग प्रिन्सिपल सरांकडून माहिती मिळाली की ऑलरेडी असा एक ग्रुप आहे कॉलेजमध्ये, तर तू त्यांना जॉईन का नाही होत. महेश साळे म्हणून आमचे प्रोफेसर होते, त्यांच्याशी त्यांनी माझी ओळख करून दिली आणि मी त्या ग्रुपला जॉईन झाले. तर त्या ग्रुप अंतर्गत स्नेहालय नावाची संस्था आहे नगरमध्ये. तर स्नेहालयाची जी काही कामं असायची किंवा स्नेहालयासाठी क्लोथ कलेक्शन कॅम्प ऑर्गनाईज करणं वगैरे अशा गोष्टी कॉलेज जीवनापासूनच करायला लागले, सुरू केल्यास. तू पण अजूनही NGO बरोबर होतेस बरोबर त्यावेळी, स्नेहालय किंवा अजून रोशनी फाउंडेशन वगैरे? हो, म्हणजे कॉलेज नंतर म्हणजे डिग्री पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष केलं. डिग्री पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळाली? डिग्री पूर्ण मी कॉलेजला असताना असं ठरवलं होतं लास्ट इयरपर्यंत की मला IT फील्डमध्ये काम नाही करायचं, जरी शिक्षण याच्यात मी घेतलं आहे. त्याच्यामुळे मी कॅम्पस इंटरव्ह्यू न देण्याचा निर्णय घेतला होता कॉलेजच्या लास्ट इयरला असताना. पण प्रॉब्लेम असा होता की त्या घरी काय सांगणार. मग कॉलेजचं असं होतं की पहिल्या इंटरव्ह्यूला नाही बसलं किंवा कॅम्पस नाही अटेंड केला तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार होते, जे की घरी कळणार होतं. मग त्याच्यामुळे मी अभ्यास न करता ते द्यायचं आणि पहिल्या त्याच्यात आऊट व्हायचं असं ठरवलेलं. आणि काय झालं? आणि ऑब्वियसली म्हणजे अभ्यास न करता टेस्ट दिल्यामुळे नाहीच झालं सिलेक्शन माझं कुठे. मग घरी आले. मग घरी आल्यानंतर काय करायचं काहीच समजत नव्हतं. गिरीश काका म्हणजे डॉक्टर गिरीश कुलकर्णी स्नेहालयाचे संस्थापक, त्यांच्याशी बोलणं व्हायचं नेहमी आणि काका म्हणायचे की तुला म्हणजे प्रवासच सगळं शिकवेल, तर तू प्रवास आणि वाचन वाढव, तुला तुझीच क्लिअरिटी येईल. पण तेव्हा कळायचंच नाही, असं वाटायचं की काकांना काही समजतच नाही आहे मी काय बोलते आहे. मग काका म्हटले की असं एकदम इमोशनल होऊन डिसिजन नको घेऊस, पहिले बघ तुला खरंच काय करावं असं वाटते काय, याचा जरा शोध घे, थांब थोडे दिवस. मग बाकीच्या मैत्रिणी काय करणार तर बाकीच्या सगळ्यांनी ठरवलं होतं की पुण्याला जायचं, काहीतरी कोर्स करायचा आणि जॉब शोधायचा. मग मी पण पुण्याला आले त्यांच्याबरोबर, कारण मला घरी राहायचं नव्हतं. मग मी पुण्याला आल्यानंतर प्रवीण निकम जे रोशनीचे फाउंडर आहे त्यांच्याशी ओळख झाली, ती पण गिरीश काकांमुळेच झाली. मग रोशनीबरोबर काही ॲक्टिव्हिटीज सुरू होतं आणि साईड बाय साईड उगाच फाईल घेऊन या त्या कंपनीत जाऊन इंटरव्ह्यू देणं सुरू होतं. लकीली म्हणा किंवा कोइन्सिडन्स काय होतं माहीत नाही, सेंटल नावाची मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्या कंपनीचं राऊंड्स असेच दिले आणि सिलेक्ट होतो. 7 राऊंड्स होते, शेवटच्या राऊंडपर्यंत गेले. टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये माझा जो इंटरव्ह्यूअर होता त्याने मला माझ्या छंद, हॉबीज आणि मला काय करायचं याच्याविषयीच जास्त प्रश्न विचारले आणि टेक्निकल कोडिंग वगैरे प्रोग्रामिंग जे मला काहीच येत नव्हतं त्याच्याबद्दल मला प्रश्नच विचारले नाहीत. मग माझ्या बोलण्यात स्नेहालयाचा उल्लेख आल्यानंतर त्यांनी मला स्नेहालयाबद्दल, मी स्नेहालयामध्ये काय केलेल्या छोट्या ॲक्टिव्हिटीजबद्दल माहिती विचारली आणि नंतर असं कळालं की ते स्नेहालयाच्या एका कार्यकर्त्यांपैकी एक होते. सो ते सिलेक्शन झालं, नोकरी मिळाली. आणि मग ती किती काळ नोकरी केलीस का सोडण्यापूर्वी? 8 महिने. अच्छा, म्हणजे वर्ष पूर्ण नाही केलंस? नाही. हां. आणि मग सोडण्याचा निर्णय कसा घेतलास आणि त्यावेळी घरचे काय म्हणाले? पहिला महिना ट्रेनिंगमध्ये गेला, तेव्हा मज्जा चाललेली होती, मस्त नवीन मित्रमैत्रिणी आणि छान वाटत होतं. पगार खात्यावर जमा होत होता, तर भारी वाटायचं की पगार मिळतोय.
मग दुसऱ्या महिन्यापासनं रोज बसमध्ये म्हणजे बस घ्यायला यायची, घरापर्यंत सोडवायला यायची. त्या बसमध्ये जाताना रोज एका वस्तीतून बस जायची. तर त्या वस्तीकडे बघताना खूपच अस्वस्थ वाटायचं. असं वाटायचं की काहीतरी चुकतंय, मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मी काहीतरी वेगळंच करते, कुठेतरी वेगळीकडे चालली असं वाटायचं. म्हणजे तुला तो डिस्कनेक्ट निर्माण झाला. हो. आणि मला कनेक्ट व्हायचंय एका वेगळ्या जगाबरोबर, पण आता ही नोकरी मला कनेक्ट करते दुसऱ्याच कशा तरी बरोबर. मग माझे जे सोबतचे सिंटेलचे मित्रमैत्रिणी होते ते त्यांच्या चर्चा खूप वेगळ्या असायच्या की आता पगार सुरू झालाय, मग सेविंग किती करायची, घर घ्यायचं आहे पुण्यात, मग इन्व्हेस्टमेंट वगैरे वगैरे. आणि मला या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नसायचा आणि मी वेगळी पडायचे खूप. आणि मग मी त्या वस्तीबद्दल जेव्हा त्यांच्याशी बोलायला जायचे की अरे इकडे आहे, तर त्यांना काही इंटरेस्ट नसायचा. मग मी त्यांना म्हटलं की आपण म्हणजे आपला पहिला पगार होते तर काय प्लॅन्स आहे वगैरे. मग सगळ्यांचे खूप भारी भारी प्लॅन्स होते की या हॉटेलमध्ये जायचं, त्या हॉटेलमध्ये जायचं. आणि मला खूपच तेव्हा जाणवायला लागले की नाही, मी वेगळी पडते आहे सगळ्यांपासनं. आणि असं वाटायचं मग मी चुकते का, किंवा हे चुकतायत का, किंवा नेमकं चूक काय बरोबर काय, हा गोंधळ सुरू झाला. आणि मग असेच 3-4 महिने ह्या गोंधळात गेले. आणि एक दिवस मला प्रोजेक्ट मिळाला सिंटेलमध्ये आणि पुण्यातल्या एका ब्रांचमध्ये त्यांनी माझी ट्रान्सफर केली. पहिला दिवस होता आणि त्या दिवशी मला बरं वाटत नव्हतं, माझे पिरियड्स आले होते आणि मी घरी राहिले आणि सिक लीव टाकली. दुसऱ्या दिवशी मी गेले तेव्हा सगळी सिनियर टीम होती, 10, 15, 16 वर्ष काम केलेले सिनियर मंडळी, त्याच्यात मी एकटी फ्रेशर. आणि कोणीच मला जेवणासाठी विचारलं नाही, चहासाठी सगळे आपापल्या टाईमला निघून जायचे. कोणी माझं इंट्रोडक्शन पण नाही विचारलं, मी कोण आहे हे पण नाही विचारलं. सरळ मला एक काम दिलं, एक वाचायला टेक्निकल काही गोष्टी दिल्या आणि त्या वाचायला लावल्या. आणि खूप अनकम्फर्टेबल व्हायला लागलं मला. मग माझे प्रोग्राम मॅनेजरने मला बोलवलं आणि विचारलं की तू पहिल्या दिवशी का ॲब्सेंट राहिली. आणि मला सांगायला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. मी त्यांना म्हटलं की ज्या लेडीज मॅनेजर आहेत त्यांना मी सांगितलं आहे रिझन. तर ते मला म्हटले की आम्ही तुझं म्हणणं खरं कसं मानावं. मग मी त्यांना म्हटलं की मला पिरियड्स आले होते आणि त्याच्यामुळे मी आली नाही. मग ते मला म्हटले की हो, पण आम्ही खरं कसं मांडणार. मग मी त्यांना म्हटलं की मी ह्या गोष्टीचं प्रूफ आणि मेडिकल सर्टिफिकेट नाही देऊ शकत तुम्हाला की मला पिरियड्स आले होते आणि मला त्रास होतोय. तिसऱ्या दिवशी मला त्या प्रोजेक्टमधून रिलीव्ह केलं गेलं काहीही रिझन न देता. आणि मी ठरवलं की अशा फालतू ठिकाणी मला जॉब नाही करायचा. अच्छा, पण म्हणजे तू तिथनं स्वतःला डिस्कनेक्ट केलंस. बरोबर. आणि मग मी घरी सांगितलं की बाबा हे असं असं सगळं झालं आहे आणि तुम्हाला माहिती आहे माझी आवड पहिलीपासून याच्यात नव्हतीच कधी, तर मला सोडायचं आहे सिंटेल आणि मला तिथे फार मानसिक त्रास होतो आहे जो की मी आयुष्यभर नाही सहन करू शकत, असं नाही जगू शकत. मग मी मग म्हणजे इथं तू त्यांना सांगितलंस की मला लोकांसाठी समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून. ते त्यांना सुरुवातीपासून मी सांगत आले. पण आता त्यांनी परवानगी दिली नाही. मग ते म्हणजे त्याचा दोष मी त्यांना नाही देणार किंवा त्यांचं चुकलं असं नाही म्हणणार, कारण नातेवाईक, सो कॉल्ड समाज, असं बाकीच्या सगळ्या गोष्टींचं त्यांच्यावरही प्रेशर होतं जसं सगळ्या आईवडिलांवर असतं. आणि त्याच्यामागे त्यांची चिंता पण होती की त्यांच्या मनात समाजसेवा किंवा सोशल वर्करच्या कॉन्सेप्ट खूप वेगळ्या होत्या. म्हणजे बाबा आमटे किंवा आपले नायना डॉक्टर अभयभंग असतील किंवा साधनाताई असतील, गिरीश कुलकर्णी असतील, वाहून देऊन स्वतःचं आयुष्य आणि इतकं सगळं त्यांनी आज उभं केलं. तर तो सगळा स्ट्रगल त्यांना माहिती होता आणि आपली मुलगी हे कसं करेन अशी खूप भीती होती त्यांच्या मनात, किंवा ही लग्न करेल की नाही, असे खूपच प्रश्न होते त्यांच्या मनात. त्याच्यामुळे त्यांचा खूप विरोध झाला मला तेव्हा. आणि त्यांनी मग ते पुण्याला आले मला समजवण्यासाठी आणि सगळे नातेवाईक वगैरे मिळून मला समजवायला लागले की मल्टीनॅशनल कंपनी आहे, इतका चांगला जॉब आहे, इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये इतकं स्ट्रगल आहे आणि तुला इतकं सहज तो मिळाला, 6 महिन्याच्या स्ट्रगलमध्येच तुला जॉब मिळाला, तर तू तो कंटिन्यू कर. आणि समाजसेवा वगैरे हे साईड बाय साईड चालूच असतं म्हणे, शनिवार रविवार कर सुट्ट्यांमध्ये. मग मी खूपच अस्वस्थ झाले होते. मला असं वाटत होतं की माझं ऐकणारं कोणीच नाही आहे किंवा मला काय वाटतं हे समजणारं कोणीच नाही आहे, आईबाबा पण नाही. आणि पण मी म्हणजे तेव्हा मी स्ट्रॉंग राहिले की नाही म्हणजे नाहीच करणार. पण त्यावेळी तुझ्या मनात क्लॅरिटी होती का की नक्की समाजसेवा करायची म्हणजे काय करायचंय? नाही, बिलकुल नव्हती.
म्हणजे काय करायचं हे क्लिअर नव्हतं, पण हे नाही करायचं हे क्लिअर हे होतं. क्लिअर होतं. त्यामुळे तू बहुतेक फर्म राहिलीस. हां. नंतर तुला दिशा मिळाली कशी त्या प्रवासाकडे आपण येऊ. आपण आता परत थोडे गायत्रीकडे जाऊ. गायत्री, तुझं जे सनाथ वेलफेअर असोसिएशन आहे त्या संस्थेबद्दल आम्हाला सांगा. मी जसं म्हणाले की 18 वर्षानंतर ही जी अनाथ मुलं जी बाहेर पडतात, आमच्या संस्थेची गोष्ट निराळी आहे, कारण आमच्या संस्थेचे डॉक्टर पाठक खूपच चांगल्या पद्धतीनं ते हँडल करतात ही सगळी गोष्ट. पण बाकीच्या अनाथाश्रमातल्या मुलांची अवस्था फारच दयनीय होती. कारण माझ्या हॉस्टेलला मी बघत होते, स्वाधारच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या अनाथाश्रमांना मी भेटी द्यायचे. MSWच्या निमित्ताने सुद्धा मी वेगवेगळ्या अनाथाश्रमांकडे फील्डवर्कसाठी म्हणून जायचे. पत्रकारितेमध्ये सुद्धा माझी सामाजिक पत्रकारिता हाच त्यातमधला फोकस असायचा. म्हणजे क्राईम बीट जेव्हा मी बघत होते तेव्हा क्राईमबरोबर ह्या सगळ्या गोष्टी पण मी बघायचे. तर तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की आपल्यासारखेच अनेक अशी मुलं आहेत की ज्यांना खूप डिफिकल्टीज आहेत. मी माझ्या पायावर जेव्हा उभं राहायचं जेव्हा ठरवलं की विद्यार्थी सहाय्यक समितीमध्येही यायच्या आधी मी डायरेक्टली 18व्या वर्षी एक पत्र लिहिलं डॉक्टरांना की मी जाते. मी कुठे जाते, काय जाते, ही कुठलीही गोष्ट मी कळवलेली नव्हती. पण जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा माझ्या लक्षात आलं की 18 वर्षाच्या आतलं जे आयुष्य आहे ते माझं जास्त सिक्युअर होतं. आणि आता तर मी मुलगी आहे, त्यामुळे माझं मुलगी म्हणून गैरफायदा घेणारे अनेक लोक असू शकतील, ही एक कुठेतरी भीती होती माझ्या मनामध्ये. मी अक्षरशः ते काजळ असं मिशी वगैरे काढून मी शनिवारवाड्याच्या इथे झोपले. कारण झोपायचं कुठे, राहायचं कुठे, हा मला खूप मोठा प्रश्न होता. 2 दिवस मी झोपले तिथे. एक मला आजोबा भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तू विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये ट्राय कर. मग मी ट्राय केल्या राजाभाऊ पटवर्धन यांनी माझं सर्टिफिकेट वगैरे बाकी सगळ्या गोष्टी होत्या. तर ते बघितल्यानंतर मला काही मार्क्स नव्हते आणि समितीमध्ये असं होतं की ज्यांना 60च्या वरती 70च्या वरती मार्क असतील तर त्यांनाच तिथे ॲडमिशन घेतील आणि ते गरीब या क्रायटेरियामध्ये असावेत. मला काय 60 वगैरे नाही, मी जेमतेम पास झालेले होते, 35-36% काहीतरी 12वीत होते मला. तर पण बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मला खूप प्रशस्तीपत्रकं होती. म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये श्लोक पाठांतर, काव्यवाचन, कथाकथन, ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये गाणं वगैरे स्पोर्ट्समध्ये होते. तर ते म्हणाले की ही हरहुन्नरी आहे, तर हिची म्हणजे अकॅडमिकली आपण तुलना नाही करायला पाहिजे तिच्या हुशारीची. आणि ती गोष्ट जाणून मला त्यांनी ॲडमिशन दिली. तर हे सगळं माझ्या तो प्रवास होता. समितीतनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा माझा राहण्या जेवणाचा प्रश्न होता, तेव्हासुद्धा माझ्या आयुष्यामध्ये तो स्ट्रगल होता. हे सगळं बघून मला खूप असं वाटलं की म्हणजे आता गेली 4 वर्ष मला खूपच ते प्रकर्षाने जाणवतं की लग्नानंतर ज्या अनाथाश्रमातल्या ज्या मुली आहेत तर त्यांची अवस्था तर फारच विदारक आहे. 18 वर्षानंतर मी काही संस्थेच्या मुली अशा बघितल्या होत्या की थेट वेश्यावस्थेत गेलेल्या आहेत, थेट वाममार्गाला लागलेले आहेत. मुलं वेगळ्या पोऱ्या सोऱ्याचं काम करून त्यांची शिक्षण ही प्रायोरिटी राहत नाही. अशा अनेक गोष्टी म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंगपासून या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग ह्यांच्यासाठी म्हणून एक शेल्टर हवं, यांच्यासाठी म्हणून एक भक्कम आधार हवा, ह्यांच्यासाठी म्हणून अनाथ नाही सनाथ असावं, कोणीतरी आधार असावा. आणि म्हणून सनाथ वेलफेअर असोसिएशन आम्ही चालू केलं. नुकतंच त्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आणि केवळ अनाथ हे 18 वर्षाच्या मुलांसाठी म्हणून नाही आहे, ते निराश्रित या कॅटेगरीमध्ये 0 ते जगेपर्यंत. मग आमच्या अनाथाश्रमातली जवळजवळ 70% ही अनाथ मुलं जी आहेत, तर मी ठीक आहे, मला किमान डोकं आहे, हातपाय धड आहेत वगैरे, पण अशी मेडिकली फिजिकली हँडिकॅप असलेली मुलं ही 70% आहे अनाथ मुलांच्या लोकसंख्येपैकी. तर त्या मुलांचं काय, त्या मुलांनी कुठे जायचं? म्हणजे भलेही आज आरक्षणाचा जरी 1% जरी शासनाने हे केला, नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये जरी केला असेल किंवा करणार असतील, माहिती नाही अजून त्यांनी ते डिक्लेअर केलेलं नाही आहे, पण ते जरी केलं तरी ह्या आमच्या फिजिकल मेंटल ज्या मुलं आहेत त्यांना कुठलंच शेल्टर नाही आहे. 18 वर्षानंतर कुठलीच संस्था त्यांना सांभाळणार नाही. मग ती जाणार कुठे? मग त्यांना एक सिक्युअर शेल्टर असावं. या शेल्टरसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आमचा पहिला वृद्धाश्रम हा प्रोजेक्ट आम्ही काढतो आहे. आणि जो निराश्रित अनाथ मुलं, निराश्रित अनाथ मुली
की ज्यांना कोणीच नाही, ज्यांचं लग्नच होऊ शकलं नाही, ज्या काहीच करू शकत नाही आहेत, असं ते करण्याचा आमचा मानस आहे त्या माध्यमातून. त्यामुळे हे आता तुमचा पुढचा हा प्रकल्प असेल अगदीच, किंवा या हेतूने हो. हे सगळं झालं, म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या परिस्थितीतून आणि अनुभवातून तुला काय करायचंय ह्याचं चित्र हळूहळू हळूहळू स्पष्ट आणि होत गेलं. त्याच्यामध्ये ही पण मुलं आहेत की वेश्यावस्तीतली पण मुलं आहेत, स्ट्रीट चिल्ड्रन आहेत. कारण वेश्यावस्तीमध्ये मी प्रॉपर स्वाधारचा जेव्हा हा प्रोजेक्ट होता की वेश्यावस्तीतल्या मुलांसाठी नाईट हे शेल्टर म्हणून, तर त्याच्यामध्ये मला जेव्हा हॉस्टेलला सुट्टी असायची तेव्हा कुठे जायचा कुठे राहायचा हा प्रश्न होता. तेव्हा मग मी वेश्यावस्तीच्या त्या शेल्टर नाईट स्कूलमध्ये मी राहायचे. तर मला तिथे सुद्धा त्या समस्या खूप प्रकर्षाने जाणवल्या आणि कुठेतरी ह्या अनाथ मुलं, स्ट्रीट चिल्ड्रन, ही जी वेश्यावस्तीतली मुलं आहेत ह्यातलं काहीतरी साम्य मला ते दिसतं की ही मुलं त्या अर्थाने निराश्रित आहेत, त्या अर्थाने अनाथ आहेत. आणि मग अशा मुलांसाठी सुद्धा, अशा महिलांसाठी सुद्धा, परित्यक्त्या बायकांसाठी सुद्धा आणि वृद्धांसाठी सुद्धा असं शेल्टर असावं आणि अशा शेल्टरसाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आता पण तुम्ही शासनाला काहीतरी निवेदन दिलेलं आहे. एक्झॅक्टली. आमचं असं म्हणणं आहे की शासनाने जबाबदारी ही NGOवर ढकलून उपयोगाची नाही. मुख्यतः शासन आमचा राजा आहे आणि राजाने प्रजेची काळजी घेणं हे त्याची प्रायोरिटी आहे, हक्क आहे तो, आणि ते त्याचं काम आहे, कर्तव्य आहे. तर समाजावर त्यांनी जबाबदारी नाही ढकलून उपयोगाचं, तर त्यांना मुलांना हक्क द्या तुम्ही. आणि तुम्ही सतत सहानुभूतीच्या नजरेने NGO ह्या सगळ्या चालवतात आणि त्यांना पुन्हा दुसऱ्या म्हणजे 18 वर्षाच्या आतली मुलं ही सहानुभूतीने जगतात आणि 18 वर्षानंतरही ती मुलं सहानुभूतीने का जगावीत? त्यांना तुम्ही हक्क द्या, त्यांना तुम्ही थोडंसं पाठबळ द्या, शिक्षणासाठी काहीतरी काहीतरी तजवीज करा, काहीतरी शिष्यवृत्ती प्रदान करा त्यांना, वसतिगृहांमध्ये राखीव जागा ठेवा. अशासाठी आम्ही, आणि ते त्यांचे हक्क मागतोय आम्ही सहानुभूती नाही मागत आहे. तर सहानुभूती ही तुम्ही देऊ नका, हक्कासाठी आमचं भांडण आहे. म्हणजे जातीवर आधारित आरक्षण आहे आपल्याकडे, हो हो. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास याच्या पण आधारित आरक्षण आहे. पण अनाथ नक्की कुठल्या कॅटेगरीत बसतात? बेसिकली माझं पहिल्यापासूनचं असं म्हणणं आहे की आज जे काही राजकारण जे होतं आहे ते जात आणि धर्मावर होतं आहे आपल्या भारतामध्ये, आणि ते होऊ नये ह्याच्यासाठी आमची जात ही अनाथ असू नये. अनाथ म्हणून जात तुम्ही डिक्लेअर करू नका, नाही तर त्याच्यावरचं आणि राजकारण करत बसाल तुम्ही. आम्हाला ते अपेक्षित आहे. तुम्ही जात ही कॅटेगरी काढूनच टाका ना. तुम्ही सरसकट अपंगांना द्या, तुम्ही सरसकट ह्या मागासवर्गीय जी मुलं आहेत त्यांना द्या. तुम्ही त्या ह्याच्या शिक्षणाच्या ह्याच्या प्रायोरिटी वाईज तुम्ही सबळ करा त्यांना. तुम्ही ते आरक्षणसुद्धा कॅरी फॉरवर्ड करू नका आम्हा अनाथांना सुद्धा. आमचं प्रमाणपत्र, मी जर त्याची लाभार्थी असेल तर ती माझी पूर्णपणे जबाबदारी आहे की मी माझ्या फॅमिलीला पूर्णपणे उभं करू शकेन. म्हणजे ते कॅरी फॉरवर्ड होण्याचं राजकारण होणार नाही, जातीय दंगले पेटणार नाहीत, मोर्चित निघणार नाहीत. हे कशासाठी चाललंय? तर तो हे राजकारणाचा जो भाग आहे त्यातला तो जात म्हणून घालू नये. म्हणजे अनाथांना सनाथ करताना त्यांना डिस्कनेक्ट करू नका. एक्झॅक्टली. प्रवाहात आणा तुम्ही, प्रवाहात आणा, समाजाच्या प्रवाहात कनेक्ट करा. आता मी थोडं परत तुझ्याकडे येतो. ऋतुजा, नोकरी तर सोडली, पुढे काय करायचं नाही हे माहिती होतं, पण काय करायचं आहे हे माहीत नव्हतं. ती क्लॅरिटी तुझ्यामध्ये कशी आली? तो फॅक्टर कुठला मिळाला तुला? मी नोकरी सोडली, त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट जाऊन स्नेहालयच माहिती होतं मला, दुसरं काही माहितीच नव्हतं. स्नेहालयाला गेले, गिरीश काकांशी बोलले. मग काकांना म्हटलं मला आत्ता काहीतरी काम द्या, नाही तर मी भरकटत जाईन, मला माहीत नाही मी काय करेन. खूप निराश होते मी, कारण समजून घेणारं किंवा बोलायलाही असं आजूबाजूला कोणीच नव्हतं, मित्रमैत्रीण नाही, कोणीच नाही. मग मी काकांना म्हटले की इथे आहे एक अपॉर्च्युनिटी, अपंग मुलांना इंग्लिश शिकवायचं आहे, तर तू कर काही दिवस, बघ तुझं तुलाच क्लिअर होत जाईल. मग ठरवलं की हो आता इथेच करायचं. मग मी निघायला लागले तिथून. मनात गोंधळ चालू होता, करायचं की नाही करायचं. तेव्हा माझ्या डोक्यात असं खूप भारी काहीतरी करायचं आणि समाजसेवा करायची असं थोडंसं होतं, आजूबाजूच्या लोकांना बघून, गिरीश काकांना बघून. आणि मी त्यांना म्हटलं की मला ते इंग्लिश ट्युटरचा जॉब नको आहे, मला काहीतरी चाइल्डलाईन किंवा असं महिलांसोबत वगैरे द्या तुम्ही काम.
मग काका हसले आणि म्हटले की नाही आत्ता हे एकच काम आहे आपल्याकडे, तर बघ तुला करायचं की नाही, तू निर्णय घे आणि फार विचार करण्यात वेळ नको घालू, करून बघ. मग निघायला लागले स्नेहालयातून. तेवढ्यात काका म्हटले की थांब जरा, निर्माणचे काही विद्यार्थी येत आहेत तर तू त्यांना भेटून जा. तर निर्माण काय किंवा काहीच माहिती नव्हतं, निर्माणचे कोण मित्रमैत्रिणी काहीही माहिती नव्हतं, पण काका म्हणतायत म्हणून थांबले. मग 30-40 मुलांचा एक ग्रुप आला, त्याच्यात मुलं मुली सगळेच होते, एक म्हातारे काका पण होते आणि छान गप्पा रंगल्या. आणि मग गिरीश काका म्हटले की सगळ्यांनी इंट्रोडक्शन द्या. तर इंट्रोडक्शन देताना काकांनी माझी ओळख स्नेहालय, मी डॉक्टर गिरीश कुलकर्णी, स्नेहालयचा कार्यकर्ता, आणि ऋतुजा जेवे स्नेहालयची सगळ्यात छोटी कार्यकर्ता अशी म्हणून करून दिली. तेव्हा मला वाटलं की अरे ह्या माणसाने आयुष्यभर इतकं सगळं केलं आहे आणि तरी पण हा माणूस स्वतःला कार्यकर्ता म्हणतोय, मग मी कोण, असं झालं मला. आणि मग बाकीच्या निर्माणच्या मित्रमैत्रिणींनी ओळख करून देताना प्रत्येकजण काहीतरी सांगत होतं. कोणीतरी कचराच्या प्रश्नावर काम करते, कोणीतरी अनाथांच्या प्रश्नावर काम करते, कोणीतरी अजून काही पाणी प्रश्नावर काम करते. आणि मला ती सगळी माझ्याच वयाची होती आणि मला खूप आश्चर्य वाटलं की अरे मी एकटी नाही आहे. तेव्हा मला फर्स्ट टाईम ती जाणीव झाली की अरे खूप मुलं आहेत, खूप मुली आहेत जे असं काही काम करत आहेत. मग क्युरिओसिटी वाढली की निर्माण काय हे जाणून घेऊया. मग निर्माणबद्दल जाणून घेतलं. निर्माणचा एक ॲप्लिकेशन फॉर्म असतो तो भरला. जरा निर्माणबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना सांगशील? तर डॉक्टर अभय बंग हे सर्च या संस्थेत गडचिरोलीमध्ये काम करतात आदिवासींच्या हेल्थवरच्या प्रश्नांवर. आणि त्यांना असं जाणवलं काम करता करता की बरेच असे युवक आहेत ज्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत आणि त्यांना काहीतरी करायचं आहे समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी, पण क्लॅरिटी नाही आहे. तर त्याच्यासाठी आणि त्यांनी निर्माण ही शैक्षणिक प्रक्रिया सुरू केली. तर निर्माणमध्ये आमच्यासारखे असे बरेच युवक येतात ज्यांना असे प्रश्न पडतात की खरंच माझ्या जगण्याचा काही अर्थ आहे का, किंवा मी का जन्म घेतला आहे, मला काय करायचं आहे आयुष्यात, याच्याबद्दलचे खूप प्रश्न असतात. समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांनी ते अस्वस्थ झालेले असतात आणि असे सगळे युवक तिथे येतात. तिथे नेमकं तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं ते देतात असं नाही आहे. तिथे स्वतःलाच पडलेली प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधायची असतात. पण निर्माणमुळे मदत होते त्या प्रश्नांची उत्तरं मिळायला किंवा तो प्रवास पुढे जायला. आणि निर्माणमध्ये आल्यानंतर मग वेगवेगळे प्रश्न पडायला लागले, अजून जास्त विचार करायला लागले, वाचन वाढलं. आजूबाजूला अशा खूप माणसांचं जाळं निर्माण झालं जे वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करत होते ऑलरेडी. आणि मला जे प्रश्न पडायचे किंवा घरच्यांचा विरोध किंवा बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी असतील ते ऑलरेडी त्यांचा फेस करून एक टप्पा ते पुढे गेलेले होते. तर त्यांच्यासोबतच्या डिस्कशन्सने बऱ्यापैकी क्लॅरिटी यायला लागली. आज तू चीफ मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलो म्हणून काम करतेस, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं ग्रामीण विकासाचं काम तू करतेस. हे काम तू काय करतेस नेमकी आज? तर पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा प्रोग्राम आत्ता आणला आहे, कारण आत्तापर्यंत असं व्हायचं की ग्रामीण भागातले लोक हे सिस्टीमशी डिस्कनेक्टेड होते किंवा त्यांनी कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला तरी करप्शन असेल, वेगवेगळ्या सिस्टीममधल्या लोकांची मानसिकता असेल, अशामुळे ते कधी पोहोचू शकत नव्हते किंवा कनेक्ट होऊ शकत नव्हते. तर आत्ता सामाजिक जाणीव असलेले काही युवक ज्यांना काही सामाजिक प्रश्नांवर काम करायचं आहे किंवा त्यांच्या त्या जाणीवा आहेत, अशा काही युवकांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही या आणि काम करा. तर आमच्यामध्ये म्हणजे जे युवक काम करतात ॲज अ चीफ मिनिस्टर रुरल डेव्हलपमेंट. किती जण काम करताय तुम्ही? आता सध्या 250 पूर्ण महाराष्ट्रात काम करतायत. पूर्ण महाराष्ट्रात CMRD म्हणजे चीफ मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलोज म्हणून 250 जण काम करतायत. तू कुठे करतेस? मी औरंगाबादमधील गंगापूर तालुका आहे, तिथे जांभाळा नावाची ग्रुप ग्रामपंचायत दिली आहे मला. त्याच्या अंतर्गत 3 गाव आहेत, जांभाळा, पोटूळ आणि पेकळवाडी, अशा 3 गावांमध्ये काम करते. काय काम करतेस? आम्हाला असं सांगण्यात आलं, आता हा पहिलाच प्रोजेक्ट होता त्याच्यामुळे त्यांनाही फार क्लॅरिटी नव्हती आणि आम्हालाही क्लॅरिटी नव्हती की काय करायचं आहे नेमकं. पण असं सांगण्यात आलं होतं की तुमचा रोल हा कॅटलिस्टसारखा आहे, म्हणजे ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनच्या पार्टमध्ये आमचा रोल नाही आहे किंवा आमच्या हातात अधिकार तसे ऑन पेपर नाही आहेत
की एखाद्या कलेक्टरला असतील किंवा एखाद्या BDOला जे अधिकार असतील, तर अशा पोस्टिंगचे अधिकार ऑन पेपर आमच्याकडे नाही आहेत, पण आमचं रिपोर्टिंग डायरेक्ट टू CM ऑफिस आहे. अच्छा, पण तू अच्छा, CMRD फेलो म्हणून आलीस त्या गावात, जांभळा गावात, म्हणजे तू डायरेक्टली चीफ मिनिस्टरना रिपोर्टिंग करतेस आणि तू या गावकऱ्यांशी कनेक्टेड आहे. पण तू आलीस तेव्हा परिस्थिती कशी होती? आली तेव्हा खूपच भयंकर परिस्थिती आहे अजूनही, ती बदलली असं नाही म्हणणार. आली तेव्हा एकदम समाजसुधारकाच्या भूमिकेत जाऊन असे वेगवेगळे प्रश्न दिसायला लागले की एड्स पण आहे, बालविवाहाचं प्रमाण पण आहे, वेगवेगळ्या कम्युनिटी जातीचे भांडणं पण आहे, राजकारण पण आहे, असं खूपच काय काय विदारक दृश्य दिसायला लागलं गावात. कुठल्या कम्युनिटीमध्ये काम करत होतीस तू जांभळा गावामध्ये? जांभळा गावाचं स्ट्रक्चर खूपच वेगळं आहे. ते जाती वाईज डिवायडेड गाव आहे. म्हणजे रोडच्या एका साईडला मुस्लिम राहतात, एका साईडला SC कॅटेगरीचे लोक, दुसऱ्या साईडला मराठा, आणि मग गावाचा उरलेला जो भाग आहे तिथे बंजारा कम्युनिटी राहते. बंजारा कम्युनिटी नाही, म्हणजे सगळ्याच लोकांसोबत. बरं, आता तू जे काम करतेस की तू एक कॅटलिस्ट म्हणून काम करतेस, पण म्हणजे काय करतेस? हां, तर नायनांचा प्रश्न. तर म्हणजे काय करते, तर गावात आल्यानंतर मला असं वाटतं की असं काही सांगितलेलं नव्हतं की हे रोल आहे तुमचे आणि हे करायचं आहे, ह्या महिन्यात 15 दिवसात हे करायचं आहे. तर आल्या आल्या पहिले एकच काम सांगितलं होतं की सर्वे करा. तर सर्वे त्यांनी ऑलरेडी डिझाईन करून दिलेला होता. त्याच्यात वेगवेगळ्या सेक्टरमधले प्रश्न होते, म्हणजे पाण्याशी रिलेटेड असतील, गावकरी कुठे पाणी प्यायला जातात किंवा काय करतात, स्रोत काय आहेत, असे वेगवेगळे शिक्षणाची अवस्था काय आहे, शाळांची अवस्था काय आहे. त्या सर्वेने खूप काही शिकवलं, गावात नेमकी परिस्थिती काय आहे, आणि हे सगळं होतं जवळ. आणि विशेष म्हणजे सर्वेचा उपयोग असा झाला की लोकांची कनेक्ट करता आलं, प्रत्येक घरात जाऊन डोर टू डोर सर्वे, आणि मग लोक त्यांचे जे काही प्रॉब्लेम सांगायचे विश्वासाने. तर असं सगळ्यात पहिलं लर्निंग हे होतं की लोकांना आजपर्यंत बोलायला कोणी मिळालंच नाही आहे त्यांचं ऐकायला. तर त्यांना खूप, म्हणजे ऐकून घेतलं तरी त्यांना खूप बरं वाटत होतं की ऐकणारं कोणी आहे आमच्याकडे. आणि मग तो रोल, म्हणजे आता तो रोल इतका वाईड झाला आहे की असा वाईड झाला आहे की एका शब्दात किंवा एका लाईनमध्ये नाही मांडता येणार. म्हणजे अगदीच लोकांचं ऐकून घेण्याच्या भूमिकेत असेल, किंवा त्यांचे प्रश्नवरती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला मांडणं असेल, किंवा त्यांच्या ग्रामसभा घेणं असेल, त्यांना एखाद्या विषयाची नवीन माहिती देणं असेल, अवेअरनेस कॅम्प्स असेल. पण लोकांकडनं तसा रिस्पॉन्स मिळाला तुला नाही सगळं करताना? सुरुवातीला खूप अशी मानसिकता होती की जाने दो मैडम, क्यों आप IT छोड़ के यहाँ पे आए हो, आप तो इंजीनियर हो, पुणे में जॉब करो, यहाँ पे कुछ नहीं बदलने वाला, अशी मानसिकता होती त्यांची सुरुवातीला. तू किती काळ काम करतेस आता? मला आता 9 महिने झालेत. 9 महिने झालेत. 9 महिन्यात ती मानसिकता थोडी बदलली आहे? हो. काय काय बदलली? सुरुवातीला अशी परिस्थिती होती की जांभळा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत 3 गाव आहेत. तर राजकीय हेतूंमुळे, स्वार्थामुळे लोकप्रतिनिधींनी इतके भांडणं आणि इतक्या सगळ्या गोष्टी होत्या की तिन्ही गावं डिस्कनेक्टेड होती एकमेकांपासून. एकमेकांच्या गावात जायचं नाही, ग्रामसभा ऑन पेपर होत्या. आणि मग हळूहळू मी एकदम, म्हणजे आपण जेव्हा जातो तेव्हा असं आपल्या चष्म्यातून बघतो, किंवा आपण ज्या वातावरणातून गेलोय तिथे त्या चष्म्यातून बघताना मला असं वाटायचं हे सगळं किती वाईट आहे, लोक कसे असं वागू शकतात. आणि खूप राग यायचा लोकांचा की ऐकतच नाही किती समजून सांगितलं तरी. मग परिस्थितीनंच शिकवलं. असं कोणी काही गायडन्स करणारं नव्हतं की अशा परिस्थितीत असं वागायचं असतं किंवा हे करायचं असतं. मग मी तिथल्या लोकप्रतिनिधींना सांगितलं की माझं रिपोर्टिंग CM ऑफिसला आहे आणि ग्रामसभा आता चालणार नाही, त्या घ्याव्याच लागतील, ते तुम्हाला कंपल्सरी आहे, घ्याव्याच लागतील. आणि ग्रामसभा ही आता जांभळ्यात नाही होणार, तर ती दुसऱ्या गावांमध्ये होईल. आणि मग त्यांचं ते जे राजकीय वाद होते ते म्हटले नाही मॅडम, तुम्ही त्यांची वेगळी घ्या त्यांच्या गावात आणि आपली वेगळ्या गावात घ्या, प्रत्येक गावात ग्रामसभा घ्या, असं त्यांचं म्हणणं होतं. मग मी त्यांना सांगितलं की मग प्रत्येक गावात छोट्या छोट्या सभा घेतल्या कम्युनिटी वाईज, आणि त्यांना समजून सांगितलं ग्रामसभा नक्की काय असते, ग्रामसभेचे अधिकार काय आहेत, किंवा असं 3 गावात 3 नाही घेता येत, ग्रुप ग्रामपंचायती तर आपल्याला एका ठिकाणी घ्यावे लागेल आणि तिन्ही गावांचे लोक तिथे आले पाहिजे. पण स्टार्टिंगला त्यांची इच्छाच नव्हती. मग स्टार्टिंगला ॲटलिस्ट ग्रामसभा झाल्या पाहिजे किंवा सभा झाल्या पाहिजेत, लोक एकत्र आलं पाहिजे, हा उद्देश होता. म्हणून तिन्ही गावात वेगवेगळ्या घेतल्या
आणि मग दुसऱ्या सभेच्या वेळेस लोकांनी स्वतःहून सांगितलं की ठीक आहे मॅडम, तुम्ही एक ठिकाणी सांगा, आम्ही येतो तिथे. बरं, आता तू मला सांग की तू लोकांना आता एकत्र करतेस. सरकारी ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजना आणि लोक यांच्यामधले अडसर तू दूर करतेस. असं म्हणतात की अशा तऱ्हेच्या कामाला एक अख्खं आयुष्य सुद्धा कमी पडेल. तुझा काय बेत आहे? म्हणजे आयुष्यभर हेच करेल असं आत्ता नाही सांगू शकत मी, कारण आता हे काम करताना जाणवते की मला स्वतःला खूप शिकायची गरज आहे. मला अजून माझं नॉलेज कमी पडते किंवा बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या कमी पडतात. तू राहतेस कुठे आता? मी औरंगाबादमध्ये राहते. आणि हे जांभळा किती लांब आहे औरंगाबाद पासून? जांभळा 26 किलोमीटर आहे आणि बाकीचे 2 गावं 35 ते 36 किलोमीटर. मग तू रोज ये जा करतेस? हो. हां, आता हा CMRD म्हणजे चीफ मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलो म्हणून जे काही तुला मानधन मिळत असेल ते IT च्या प्रमाणात नक्कीच कमी असेल. माझा जो स्टार्टिंगचा पगार होता त्याच्यापेक्षा इकडे जास्त आहेत मला. अच्छा, जास्ती आहेत. चांगली गोष्ट आहे. म्हणजे जनरली मला ऍड करावं असं वाटेल की समाजकार्य किंवा सामाजिक कार्य असं आपल्या डोक्यात खूप वेगवेगळ्या कल्पना असतात की सामाजिक कार्य म्हणजे वाहून देणं आणि झोळी घेऊन फिरणं आणि बिलकुल पैसे नाही, चैन नाही किंवा मूवीज न बघणं आणि दिवसभर फक्त समाजकार्याचाच विचार करणं वगैरे असं खूप खूप गोष्टी असतात. माझ्याही मनात होत्या, माझ्या पेरेंट्सच्या पण मनात होत्या. पण आता हे चित्र बदलतंय. तेव्हा तितके रिसोर्सेस किंवा तितक्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या किंवा तितका अवेअरनेस नव्हता या कामाबद्दल. आता त्याचं चित्र खूपच बदलताना दिसतंय. कारण मी सांगेल निर्माण थ्रू 1000 असे युवक युवती पूर्ण महाराष्ट्र आणि भारतात काम करतात, महाराष्ट्राबाहेर सुद्धा, आणि कुणीच असं जगत नाहीये. हा, म्हणजे तुम्ही चांगलं जगूनही समाजासाठी फरक पाडणारं काम नक्की करू शकता. प्रायोरिटी नक्कीच वेगळ्या आहेत. म्हणजे इतरांच्या, माझ्या ज्या सेंट्रलचे मित्रमैत्रिणी होते त्यांच्या किंवा आमच्यात जो फरक आहे तो आहेच आहे. पण आम्ही चांगलं जगतोय, आनंदी आणि चांगलं आपण जगू शकतो. पण आजचा तो आनंद आहे, बरोबर. आज तू काहीतरी उभं केलंयस, पण अशी नक्की परिस्थिती असणार की तू जेव्हा हे काम सुरू केलंस त्या खेडेगावांमध्ये तेव्हा कधीतरी निराशा वाटली असेल की अच्छा काही घडतच नाही आपल्याला जे हवं ते. तू कसं? प्रत्येक दिवसच खूप फ्रस्ट्रेटिंग जायचा माझा. कारण जसं मी म्हटलं की मी स्टार्टिंगला एकदम समाजसुधारकाच्या भूमिकेत हे बदलायला पाहिजे, ते बदलायला पाहिजे आणि आत्ताच घडायला पाहिजे मी असेपर्यंत असं कुठेतरी सबकॉन्शियसली वाटायचं. आणि मग मी अशातच म्हणजे हे सगळं फ्रस्ट्रेशन डोक्यात होतं आणि ठरवलं की आता सोडून द्यायचं हे सगळं आणि माघार घ्यायची, कारण आपल्याला काही झेपत नाही आहे हे सगळं. आणि निर्माणचा तेव्हा निर्माणमध्ये 3 कॅम्प असतात, तर तेव्हा पहिल्या कॅम्पमध्ये हे सगळं ठरवलं हे काम करायचं आणि 6 महिन्यांचा पिरियड गेला होता आणि सेकंड कॅम्पची वेळ होती. सेकंड कॅम्पमध्ये जाऊन मी सर्चमध्ये खूप सगळ्या लोकांसमोर खूप फ्रस्ट्रेशन काढलं की हे असं आहे, काही घडत नाही, लोकांना काही घेणं देणंच नाही आहे, त्यांच्यावर अन्याय होतो तरी शांतपणे सहन करतायत, अन्याय होतो हे कळत असून पण बोलायला कोणीच तयार नाही आहे, मागे सगळे बडबड करतात, पण जेव्हा मी म्हणते की सांगा तेव्हा कोणीच समोर येत नाही. म्हणजे मी एवढं करतेय पण त्याचा काहीच उपयोग नाही. काहीच नाही. मग तेव्हा खूपच गोंधळ होता माझ्या मनात आणि मी ठरवलेलं की आता कॅम्प झाल्यानंतर सोडून द्यायचं, रेजिग्नेशन द्यायचं, पुढे जे काय करेल परत काही माहीत नव्हतं. मग खूप गोंधळ चालू होता आणि कॅम्प दरम्यान आमचे निर्माणचे सुनील काका आहेत, त्यांच्याशी बोलले. काका म्हटले परिस्थिती फारच अवघड आहे, तर तू एक काम कर, नायनांशी बोलून बघ. नायना म्हणजे डॉक्टर अभय बंग. मी नायनांची वेळ घेतली आणि सकाळी 6 वाजता त्यांनी मला, ते वॉक घेतात सर्चमध्ये, तर मला बोलवलं की तू 6 वाजता भेट मला सकाळी. आणि मला असं डोक्यात माझ्या रात्रभर मला झोप नाही आली, नायनांशी बोलायचं आहे, कसं बोलू, काय बोलू, नेमकं काय सांगू, मला तर काहीच क्लिअर नाही, असं खूप गोंधळ होता. आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता भेटले जाऊन. तर मला एक्सपेक्टेड होतं नायना डायरेक्ट गावात काय अडचणी आहेत किंवा माझं काय म्हणणं आहे, माझ्या मनात काय गोंधळ चालू याच्यावर प्रश्न विचारतील. आणि त्या दृष्टीने माझ्या डोक्यात ते विचार सुरू झाले की आता हे सांगेल मी, ते सांगेल. आणि पहिला प्रश्न होता की लहानपण कसं गेलं गं तुझं? आणि लहानपण, आई बाबा, शिक्षक, मला तेव्हा काय वाटायचं लहानपणी, हे सगळे प्रश्न एकदम अनपेक्षित होते माझ्यासाठी. पण त्याच्यातून त्यांच्या डिस्कशनमध्ये मलाच माझ्याबद्दल काही नवीन गोष्टी कळाल्या
की अरे हो मी अशी पण होते किंवा हा पण विचार करायचे. आणि मग तो सगळं त्यांच्यासोबतचा डिस्कशन शेवटपर्यंत त्यांचं म्हणणं असं होतं की शेवटी ते असं म्हणाले की हे बघ हा समुद्र आहे आणि आता उडी टाकायची की नाही टाकायची हा प्रश्नच नाही आहे, कारण तू ऑलरेडी उडी टाकली आहेस. तर आता दोनच मार्ग आहेत तुझ्या पुढे, एक तर बुडशील नाहीतर पोहायला शिकशील. तर असं शिवाजी महाराजांची गोष्ट सांगितली की ते परतीचे दोर कापून टाकले होते आणि त्यांना आता लढायचं हा एकच मार्ग होता. तर मग असं समज आता परतीचा मार्गच नाही आहे आणि आता जे काही करायचं ते इथेच करायचं आहे. मग मी म्हटलं तरी मला असं वाटत होते की नाही काहीतरी चुकते आणि माझा गोंधळ काही शांत होत नव्हता. मग नायना मला म्हटले की एकच काम कर, टिकून राहा 1 वर्ष मार्चपर्यंत आणि पुढच्या मार्चमध्ये येऊन भेट मला. आणि ते रेफरन्स तो अर्थ आज कळतोय मला की ते असं का म्हटले होते आणि माझ्या अनुभवांनीच मला शिकवलं. आणि आता तू पुढे जातेस. गायत्री, तुझ्याकडे येतो. आता तुझ्या आयुष्यातल्या एका गोड भागाकडे येतो. तू एक मुलगी दत्तक घेतली आहेस, त्याच्याबद्दल आम्हाला सांग. बेसिकली लहानपणापासून मी कुमारी माता, विधवा माता, परितक्त्या यांच्याकडे पाहत होते आणि ते पाहता पाहता माझ्या लक्षात यायला लागलं की त्यांचं जे दुःख आहे ते काय हौसेने सोडत नव्हत्या. म्हणजे त्यांना फार त्या यातना होत्या पण त्या बोलू शकत नसायच्या. तिथे मी त्यांची आई या रोलमध्ये असायचे, कारण त्यांना बाळंतपण कसं निभवायचं, मानसिक आंदोलनं होतीच पण त्याचबरोबर इतरही आंदोलनं आहेत, तर त्यातनं त्यांनी कसं मार्ग काढायचा. मी साधारण 9वी-10वीचा हा भाग तेव्हाची गोष्ट. तर त्या मातेला जेव्हा मी तिला कसं पाजायचं हे शिकवत होते तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की मी तिची आई झाली आहे, त्या कुमारी मातेची आई झाली. तर मग हे सगळं लक्षात घेऊन मी असं ठरवलं की मला नाही व्हायचं आहे अशा पद्धतीनं आई. आणि मी माझ्या लग्नामध्ये सुद्धा ही अट ठेवलेली होती, म्हणजे आमचं लग्नच त्या मुद्द्यावर झालं की मला मूल जन्माला नाही घालायचं आहे आणि मला एक मुलगी अडॉप्ट करायची आहे. तर आम्ही दोघांनी मिळून मुलगी अडॉप्ट केली. 3.5 महिन्याची तेव्हा ती होती. तर ते सगळं मला ते फारच आनंदाचं आहे ते दत्तक. आणि ह्याच्यावर कुठेही उपकृत किंवा असली काही भावना नाही. माझं ते माझा आनंद आहे आणि मी माझ्या आनंदाकरता ते घेतलेलं आहे. तुझ्या मुलीचं नाव काय? केया. म्हणजे त्याचा अर्थ काय ग? केवड्याचं फूल असं आहे. आणि किती वर्षाची आता ती? आता ती 6.5 वर्षाची आहे. 6.5 3.5 महिन्याची असताना तुझ्याकडे आली आणि ती 6.5 वर्षाची 6.5 वर्षाची झाली. वा. म्हणजे तू जे लोकांना सांगतेस किंवा सनाथच्या माध्यमातून जे करू पाहतेस त्याची एका बाजूने सुरुवात तू तुझ्या घरी केलीस. म्हणजे असं काही तशा अर्थाने मी हे नाही, माझा आनंद होता, मला ते घ्यायचं होतं. आणि हे माझं पहिल्या म्हणजे अनेक जी स्वप्न होती की माझ्या आयुष्यात मी पहिली गाडी घेईन ती बाईकच घेईन म्हणजे अशी काही काही स्वप्न होती. त्यातलं हे एक स्वप्न होतं की मी हे करेन आणि तशा पद्धतीने केलं. तू आयुष्याबद्दल एवढी पॉझिटिव्ह कशी? त्याचं कारण माझं बालपण आहे खरं तर. मला खूप छान माणसं मिळाली, मला खूप शाळा चांगली मिळाली, शाळेतले शिक्षक चांगले होते. भलेही आम्ही नाकारले असू, म्हणजे त्या भावना, अनाथपणाचं ओझं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे त्या एका कोशात होते, त्या एका टप्प्यात होते मी की माझं आयुष्य, मला असं वाटायचं काय यार आपलं आयुष्य कसलं नाकारले, पण आपण काही किंमतच नाही आपली समाजामध्ये, काही म्हणजे कुठेच काही मेलो काय जगलो काय काही फरकच पडत नाही. अशा पण स्टेजेस माझ्या आयुष्यामध्ये होत्या. आणि दुसरीकडं असं पण होतं की मला हे नेमकं समजून घेता येण्याचं एक कौशल्य माझ्या मनात होतं की मी ते लिहू शकते, ते मांडू शकते, ते संवाद साधू शकते. आणि कुठेतरी त्या गोष्टीचंही एक रिफ्लेक्शन माझ्या मनामध्ये होतं की नाही बाबा, जरी मी अशी असले तरी माझ्याकडे आज गाणं आहे, जरी मी अशी असले तरी आज माझ्याकडे मला कविता येतात चांगल्या करता, जरी मी अशी असले तरी मी बोलू शकते व्यवस्थित, सांगू शकते मला काय म्हणायचं आहे ते. तर हा त्यातला पॉझिटिव्हपणा होता. आणि त्यातला सर्वात तसा पॉझिटिव्ह भाग असा होता की मी जी काही गतिमंद मतिमंद जी मुलं बघत होते माझ्या ह्याच्यातली,
तर मी असं म्हणायचं की अरे यांना कोणी कसंही आमच्यात मारामारी चालायची आणि त्या बिचाऱ्यांना खूप त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. म्हणजे जी टार्गेट जी मुलं होती ती त्यांना टार्गेट करायची. तर मी म्हटलं मला आयुष्य असं नाही आहे, हे किती चांगलं आहे, मी डिफेन्स करू शकते, माझा धडधाकट आहे. आणि मग ही पॉझिटिव्हिटी ती नकळत यायला लागली. आणि असंही कोणी येऊन उगाच कोणी मला थपडा नाही मारू शकत, कारण मी तेव्हा कुस्ती बिस्ती व्यवस्थित खेळायचे. हां तर त्यामुळे तशी मुलं मला अजूनही घाबरतात त्या अर्थाने. पण ते सक्षम आहे. म्हणजे माझ्या आईने अशा सिच्युएशनला प्रेग्नन्सीमध्ये कुठलंही असं औषध घेतलं नाही की जेणेकरून मी गतिमंद होईन, जेणेकरून मी मेडिकली हँडिकॅप होईल, असं काही घेतलं नाही. मग हे किती चांगलं आयुष्य मला तिनं दिलेलं आहे. आणि मग हे चांगलं आयुष्य, या चांगल्या आयुष्याचा मी आणखीन चांगल्या प्रकाराने कसा उपयोग करू शकतो, ही पॉझिटिव्हिटी. आणि त्यातल्या त्यात मग ते पुणतांबेकरांचं, मी मुक्ता पुणतांबेकर, तरी बरं हे आर्टिकल वाचायला मिळालं मला. मग तरी बरं म्हणजे हे किती छान की तरी बरं मला असं काही मिळालं नाही. मग वेश्यावस्तीत जेव्हा काम करायला लागले, जेव्हा स्ट्रीट चिल्ड्रनमध्ये काम करायला लागले, तरी बरं आपल्या आयुष्यात असं नाही. म्हणून हे कंपॅरिझन होऊ शकलं विद्यार्थी सहाय्यक समितीतल्या मुलींच्या माध्यमातून सुद्धा. तिथून ती सुरुवात झाली. तुझी ती अनाम आई जर तुला आज भेटली तर तिला तू काय सांगशील? एकतर आई नावाची भूक ही आजही आहे माझ्या मनात. मी प्रत्येकी बाईत आई बघण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि ते नकळत होतं. म्हणजे जरा कुठेतरी सोजवळ, प्रेमळ वगैरे अशी कोणी दिसली की लगेच मी धाडकन कोसळते. म्हणजे अगदी लोटांगणच असतं. तर समजा अगदी ती माझी हिंमत नाही आहे खरं तर तिला भेटायची. मी डॉक्टर पाटकांना म्हटलं असतं किंवा म्हणेल कधी आयुष्यात, म्हणेन की नाही माहिती नाही, की बाबा मला भेटायचं आहे तिला. तर त्यांना ते खूप वाईट वाटेल की त्यांनी आयुष्यभर खूप छान सांभाळलेलं आहे आम्हाला. पण समजा भेटलीच मला ती, तर मी म्हणेन की ये माझी ती एक हक्क जे मला मागायचं आहे की तुझ्या मांडीवर डोकं ठेवायचं आहे, तर ते मला पाहिजे आणि ते हक्काने मला ठेवायचं आहे. आणि मी कधीही तिला तिने मला मी शोधण्याची अजून हिंमत नाही, कारण तिचं चांगलं चाललं असेल असं मी हे करते. त्याच्यामध्ये मला तिच्यात मानसिक आंदोलनं नाही हे करायची, पेरायचे. ऋतुजा, तुला तुझ्या बाबांना आता काय सांगायला आवडेल? सांगायचं असं काही नाही, पण थँक्यू म्हणेन त्यांना. कारण लहानपणापासनं जरी रिलेटिव्स किंवा नातेवाईक किंवा बाकीच्या आजूबाजूच्या लोकांचं खूप प्रेशर होतं त्यांच्यावर की मुलगीचे कशाला इतकं शिकवतायत आणि कशाला इतके पैसे इन्व्हेस्ट करतायत. आता तुझ्या मागे नाही लागत लग्न कर म्हणून? हो, ते असतं. तर त्या सगळ्याच्यात सुद्धा त्यांनी मुलगी असण्याचं लेबल नाही लावलं माझ्यावर कधीच. त्यांनी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मला वाढवलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जे करते ते. पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल? मला मीच व्हायला आवडेल. हां, तुला पुढचा जन्म असलाच तर कोण व्हायला आवडेल? मला अधिक चांगली मानवतावादी ह्युमन बिईंग असलेले माणूस व्हायला आवडेल. अधिक चांगली आणि मानवतावादी ह्युमन बिईंग व्हायला आवडेल. क्या बात. गायत्री, तू खूप वाचलेलेस. तुझे आवडते लेखक कोण ग? आवडते लेखक असं म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवर मी आवडते झाले. ते लहानपणी मी पौराणिक कथा वाचायचे. त्याच्यानंतर मी लेनिनग्राड, विमला ठकार वगैरे असं काही काही वाचलेलं होतं. तर अच्युत गोडबोले, आता मी इन्फॉर्मेटिव्ह खूप वाचते. अच्युत गोडबोले आहेत. मी मध्यंतरी अल्बर्ट एलिसची या पुस्तकाच्या प्रेमातच पडले. त्याच्यानंतर मी बरीचशी पुस्तकं सरांची वाचली. सर एक माझे आवडते, एक पॉझिटिव्हिटी देणारे एक लेखक आहेत ते. तर ज्या पुस्तकातनं मला पॉझिटिव्हिटी मिळते ते सगळे लेखक माझे आवडते आहेत. वा वा. मला आता असं जाणवत होतं तुम्हा दोघींबरोबर बोलताना की तुमच्या दोघींचे प्रवास अजून सुरू आहेत आणि ते प्रवास अशा टप्प्यावरती अजून यायचे आहेत की जिथं काहीतरी स्थावर स्वरूपाचं दिसावं. तुझी संस्था ही आत्ता सुरू होते, हिचा प्रवास आत्ता सुरू होते. पण मला असं वाटतं तुमच्या प्रवासामधून सुद्धा आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. दोघींच्याही प्रवासामध्ये मला असं दिसतंय की स्वतःशी तुम्ही जोपर्यंत कनेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही जगाशी कनेक्ट होऊच शकत नाही. तुम्ही दोघी ज्या वेळेला स्वतःशी कनेक्ट झालात त्याच्यानंतर तुम्हाला जगाशी कनेक्ट होताना
कमी त्रास झाला असं आम्हाला दिसतोय. आणि आता तू जे काम करतेस त्याच्यामध्ये इतर सर्व अनाथ मुलं आणि समाज यांच्यामध्ये तू आता कनेक्टचा ब्रिज बांधतेस. आणि तू ऋतुजा जे काम करतेस त्याच्यामध्ये ग्रामीण समाज आणि शासन यांच्यामध्ये तू कनेक्टचा ब्रिज बांधतेस. आत्ता त्या पुलांची पायाभरणी झाली आहे, बांधकामाला सुरुवात झाली आहे. याच्या पुढे तो पूल नक्की बांधला जाईल आणि एक दिवस त्याचा हायवे बनेल. तो हायवे समतेचा, विकासाचा आणि उत्कर्षाचा असेल. अशा आम्हा सर्वांच्याकडून तुम्हा दोघींसाठी खूप खूप शुभेच्छा. दोघींनाही आपण जोरदार टाळ्यांनी दाद देऊया. आणि आपल्या लातूर वेदच्या तर्फे त्या दोघींना एक छोटीशी भेट आपण देऊया. पहिल्यांदा ऋतुजाला देऊया. घे ऋतुजा. आणि आता गायत्रीला देऊया. भेट जरा जड आहे. हा, छान. घे गायत्री. थँक्यू, थँक्यू सो मच. आता एक छोटंसं मध्यंतर आहे ना, पटकन 15 मिनिटात परत यायचं. याच्यानंतर आपल्याला भेटायला येत आहेत आपले डिजिटल साने गुरुजी संदीप गुंड. 15 मिनिटाचं मध्यंतर.